क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा नाशिकवाणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था। गुजरातमधील सामाजिक कार्यकर्ते खड्डे बुजवण्यासाठी आले धावून, महाराष्ट्राची लाज आली दिसून। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 नाशिकवाणी सापुतारा या मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। या महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। मात्र संबंधित यंत्रणांकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रशासनाने न केलेले काम गुजरात राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केले। सापुतारा येथील नोटिफाईड एरिया सुपरवायझर चिमणभाई पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅराग्लायडिंग मॅनेजर मुकेशभाई मंगेशभाई विशालभाई पवार तसेच इतर सहकाऱ्यांनी स्वतःची कामे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हद्दीतील सापुतारा ठाणापाडा हातगड या सुमारे 5 किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवले। या उपक्रमामुळे अनेक संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली। मात्र यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे की महाराष्ट्रातील रस्त्यांची जबाबदारी नेमकी कोणाची? राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन जागे होणार कधी? राज्यातील सीमेलगतच्या भागात गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात येऊन रस्ते दुरुस्त करावे लागणे ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या घटनेची मुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेऊन नाशिकवाणी सापुतारा महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश द्यावेत, तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे। रस्ते हे विकासाचे प्रतीक मानले जातात, परंतु जीवघेणे खड्डे आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। आता तरी शासन जागे होणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।